उत्तर प्रदेशातील एका साध्या धार्मिक आणि शांत कुटुंबात काही दिवसांपासून एक विचित्र बदल जाणवत होता. घरातला लहान मुलगा रोजच्या रोज बाहेर जायला हट्ट करायचा. वेळेवर घरी यायचा नाही. खाण्यापिण्याबाबतही त्याचा हट्ट वाढत चाललेला होता. आईवडिलांना वाटायचं वय वाढतंय, मित्रांचा प्रभाव असावा, मुलं असंच करतात. पण कुणालाही कल्पना नव्हती की घरात शांततेच्या या चार भिंतींमध्ये हळूहळू एक वादळ तयार होत आहे. ते वादळ इतकं भयानक असेल की एका दिवशी संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यच उलथवून टाकेल. त्या घरात एक मोठं कपाट होतं. लग्नात मिळालेले दागिने, सणासुदीला घेतलेली सोन्याची नाणी, आई बहिणींची मंगळसूत्र, कर्णफुले, हार, सगळं काही काळजीपूर्वक ठेवलेलं. वर्षानुवर्ष कुणीही त्या कपाटाकडे संशयाने पाहिलं नव्हतं, कारण विश्वास होता. घरात लहान मुलगा आहे, 7वीत शिकतोय, त्याला अशा गोष्टींची काय जाणीव. पण विश्वासावरच सर्वात मोठा आघात होतो हे त्या कुटुंबाला कळायला फार उशीर झाला. एक दिवस घरात अचानक गडबड उडाली. नातेवाईक आले होते. सणासाठी तयारी सुरू होती. दागिने काढायचे म्हणून कपाट उघडलं आणि त्या क्षणी घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कपाट रिकामं होतं. एकही दागिना नव्हता. जिथे सोन्याचा हार असायचा तिथे फक्त रिकामी जागा. मंगळसूत्रांची डबी उघडली, तीही रिकामी. क्षणात आनंदाचं घर भयाने, घबराटीने आणि प्रश्नांनी भरून गेलं. चोरी, घरफोडी, पण घराला कुलूप तुटलेलं नव्हतं. बाहेरचं दारही सुरक्षित होतं. घरी असलेल्या प्रत्येकावर प्रश्नांचा मारा सुरू झाला. नोकर, शेजारी, नातेवाईक. पण सगळ्यात शेवटची संशयाची सुई थांबली त्या लहान मुलावर. सुरुवातीला तो घाबरला, रडला, बोलायला तयार नव्हता. पण जेव्हा कुटुंबाने प्रेमाने विचारलं तेव्हा हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. प्रत्येक शब्दासोबत घरातलं वातावरण अधिकाधिक जड होत गेलं, कारण जे ऐकायला मिळत होते ते कुणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं. त्या मुलाने सांगितलं की तो रोज खायला जायचा. तिथे त्याला मोमोज फार आवडायचे. सुरुवातीला साधं खाणं, मग ओळख, मग हसणं बोलणं आणि मग हळूहळू आमिष. घरातून एखादा दागिना आणलास तर रोज फुकट मोमो देऊ असं त्याला सांगण्यात आलं. बालसुलभ मन, चटक लागलेली आवड आणि चुकीचं मार्गदर्शन यामुळे तो मुलगा एकामागोमाग एक दागिने कपाटातून काढत गेला. त्याला वाटलं हे सगळं साधंच आहे, पण प्रत्यक्षात तो आपल्या कुटुंबाचं आयुष्य रस्त्यावर आणत होता. अखेर कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. चौकशी सुरू झाली आणि धक्कादायक बाब समोर आली. त्या घरातून गेलेले दागिने काही हजारांचे नव्हते, काही लाखांचेही नव्हते, तर तब्बल 85 लाख रुपयांचे होते. एका 7वीत शिकणाऱ्या मुलाची चटक, काही लोकांनी केलेली लालच आणि एका चुकीच्या निर्णयामुळे एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य हादरून गेलं. ही गोष्ट केवळ मोमोजची नाही, ही गोष्ट आहे विश्वासाची, बालमनाच्या गैरवापराची आणि एका छोट्याशा चुकीने किती मोठी किंमत मोजावी लागते याची.